असा सुंदर 3.5 महिनेपर्यंत त्या गावामध्ये उत्साह चालला. सुका गोकुळच्या सुखांत पार नाही एका बाळकृष्ण नंदावरी आनंद ध्यानरणारी गुडिया तोरणे बांधती हरसुनिया गाणी गाते तुका म्हणे छंदे मन मोहिले. या प्रकारे नंदबाबाच्या वाड्यावर 3.5 महिनेपर्यंत उत्साह चालला आणि 3.5 महिन्याच्या बाजूमध्ये गाईच्या कोठ्यामध्ये गर्गमुनीच्या दर्याने रोहिणीच्या मुलांचं नाव बळीभद्र आणि यशोदेच्या मुलाचं नाव श्रीकृष्ण ठेवण्यात आलं. असा सुंदर उत्साह झाला. आपण सुद्धा बारसा करू. 2-4 बाया उभे व्हा, जवळ काही झोके द्या आणि अशी झोके देण्यासाठी उभे व्हा. 2-4 आवाज येते का माझा? आवाज येते का? 2-4 बाया उभे व्हा, जवळ या. अरे 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 काय आरसी बाया आहेत रे. बाळा जो रे श्री
परशुराम
चरित्र सांगतात। अशा प्रकारे नंद बाबाच्या वाड्यावर उत्साह झाला, भगवंताचा अवतार झाला। गर्ग मुनीनं त्यांचं नामकरण विधी ठेवली। यशोदेच्या मुलाचं श्रीकृष्ण, कान्हा, कन्हैया अनेक नावानं त्याला हातनाव केलं असं भविष्य ठरलं। आणि रोहिणीच्या मुलाचं नाव बळीभद्र, बळीराम, संघर्ष असं सुंदर नाव ठेवण्यात आलं। आणि सुंदर असा गाईच्या गोट्यामध्ये लपून बारसा करण्यात आला। आमच्यासारखं असं लोकांना काही सांगितलं नाही। अशा प्रकारे नामकरण विधी प्राप्त झालेला विषय या ठिकाणी समर्पित म्हणण्याचा तुम्हाला काही वेळ झाली आहे। हरे नमः। जरा घुगऱ्या गिगऱ्या पहा, आता ते बाकीचं पाळण्याचं कसं करतात तसं करायचं। हरे नमः, हरे नमः, हरे कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हरे कृष्ण गोविंद, हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव।